भले मग ते विदेशात गेल्याच्या नंतर त्यांची ओळख आहे ना भगवान बुद्धाचा देश याच्यानं होते. Jai Bhim. Cultivation of mind should be the ultimate aim of human existence. Dr. B.R. Ambedkar. As the world celebrates Dr. B.R. Ambedkar's 132nd birthday here at the United Nations, we continue to honor his legacy to cultivate our minds at this important and timely conference, AI for Social Justice. जय भीम. म्हणतात ना सूर्याला कितीही झाकलं तरीही उजेड प्रकाश हा पडणारच. तशा प्रकारचं बाबासाहेबांना कितीही झाकून ठेवायचा जरी प्रयत्न करतो म्हटलं ना तर ते शक्य नाही. भारतात तरी भारतापुरतं राहील, पण भारताच्या बाहेरही बाबासाहेबांचे किती नाव आहे हे आपल्याला माहीत पडेल. महत्त्वाचं म्हटलं तर या भारत देशामध्ये बाबासाहेबाचा कायदा आहे. भारत देश हा बुद्धाचा आहे हे सगळ्यांना माहीत असूनही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना बाबासाहेबाचा आणि भगवान बुद्धांचं वर्चस्व त्यांच्या सत्तेत येऊ द्यायचं नाही. भले मग ते विदेशात गेल्याच्या नंतर त्यांची ओळख आहे ना भगवान बुद्धाचा देश याच्यानं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी इथे आपल्या भारतामध्ये रामाचा श्रीकृष्णाचा जे जे कार्य करतात, पण बाहेर गेल्याच्या नंतर रामाचा देश किंवा श्रीकृष्णाचा देश या गोष्टीची ओळख नाही करून देत, तर भारत हा बुद्धाचा देश आहे याने करतात. भले अंबानी अडाणी कितीही रामाचा जे जे कार्य करो, श्रीकृष्णाचा करो, त्यांचे उत्सव साजरे करो, पण बाहेर गेल्याच्या नंतर अनिल अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी ह्या बाहेर गेल्या तर यांना भारत हा बुद्धाचा देश आहे याच गोष्टीची त्यांना ओळख करून द्यावी लागली. आणि तेच आता हे सांगते की आपल्या भारतात जेवढ्या कौतुकाने बाबासाहेबाला आणि भगवान बुद्धाला भारतवासीय नाही मानत, जे समाज सोडून आणि त्यांच्या विचारावर चालणाऱ्या लोक सोडून मग ते इतर समाजाचे कोणी राहो, कारण का बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध हे एका समाजापुरते बांधलेले नाही की एका देशाही पुरते बांधलेले नाही आहे, हे पूर्ण विश्व जाणते. पण आपल्या भारत देशामध्ये फक्त आणि फक्त ह्या दोन्ही महापुरुषांना, या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला फक्त आणि फक्त एक बौद्ध समाजाचे एक व्यक्ती म्हणून बघितल्या जाते आणि त्यांना त्याच लेवलवर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. फक्त जे काय राष्ट्रीय कार्यक्रम आहे नाही विलाजानं तेवढ्यापुरतं त्यांना एक जबरदस्तीनं नाव घेऊन त्यांना एक सर झुकवावं लागते आणि ते पण त्यांच्या जीवावर येते. म्हणूनच तर आपले गृहमंत्री अमित शहाजी म्हणत होते की आंबेडकर 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 6-7 वेळा त्यांनी तो नांदा लावलेला आहे. पण नांदा म्हणायचं त्याला, कौतुकाने बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही, नांदा लावून त्यांनी एक काय म्हटलं तर त्यांची जी विचारसरणी आणि बोलण्याची जी टोनिंग होती ना तर ते बाबासाहेबाला अपमान करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी म्हटलं की इतके वेळा जर देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्माचं स्वर्ग भेटलं असतं. हे त्यांची एक विकृती आहे. आणि विदेशात बघा बाबासाहेबाला किती गर्वाने आणि कौतुकाने बाबासाहेबाचं नाव घेतलं जाते. जय Jai Bhim.